विषय वृद्धाश्रमात पोचल्याचे आजीचे नातवास पत्र. प्रिय अनुज बाळ, सप्रेम नमस्कार. बाळा, नुकतीच पोचले मी इथे वृद्धाश्रमात. पोचली आणि सर्वात आधी तुझी आठवण झाली. आठवण करायला तुला विसरतेच कुठे म्हणा. म्हटलं तुला आधी पत्र लिहून कळवावं मी पोचल्याचं. खरं तर फोनच करणार होते, पण ते तुझ्या आईबाबांना आवडेल की नाही म्हणून हे पत्र लिहित आहे. तेवढीच या म्हातारीची आठवण राहील तुझ्याजवळ. नीट ठेवशील ना रे जपून या पत्राला तरी. इतर कोणाचं काही वाटत नाही रे, पण तुझी आठवण येते आणि येत राहील. म्हणून तुझ्या काही गोष्टी मी सोबत आणल्या आहेत, म्हणजे त्यांच्या रूपाने तू सोबत आहेस असं समजेल. नातवंड म्हणजे म्हाताऱ्या माणसांचे दुसरे बालपण. खूप लळा लागला तुझा. घर सोडताना पाय अडखळत होते, पण तिथे थांबू शकले नाही. तुझ्या प्रेमासाठी पण नाही. पण तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत नसले तरी माझे आशीर्वाद, माझं प्रेम नेहमी तुझ्यासोबत असेल. तू खूप प्रगती कर, खूप मोठा हो. तुझे आईबाबा माझ्यासोबत वागले तसे त्यांच्यासोबत तू कधीच वागू नकोस. नेहमी प्रेमाने राहा. त्यांची काळजी घे. त्यांना आणि स्वतःला जप नीट. कधीच त्यांना लांब करू नकोस आणि असं एकटं तर कधीच सोडू नकोस. मी शिकवलेल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेव. छान देवपूजा कर. कोणाशी वाईट वागू नकोस आणि या आजीला कधीच विसरू नकोस रे बाळ. इथे सगळं छान आहे. माझ्याच वयाचे सगळे आहेत, म्हणजे छान जमेल. माझी काळजी करू नका. आईबाबांना सांग नीट आनंदी राहा. बाबांना सांग कामाचा जास्त त्रास करून घेऊ नको म्हणा, मग तब्येत बिघडते. बरं, माझं बोलणं काही संपायचं नाही. अधूनमधून मिळेल तसं मी पत्र लिहित जाईन तुला. काळजी घे, आनंदी राहा. खूप खूप आशीर्वाद. तुझीच आजी. धन्यवाद.